9:30च्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर। दुष्काळावरच्या चर्चेला सरकारचं विधिमंडळात उत्तर, विरोधक मात्र असमाधानी। संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी 10,512 कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीचा विशेष कार्यक्रम मुख्यमंत्र्यांकडून घोषित। नागपूरमध्ये विधान भवनावर काढलेल्या संगणक परिचालकांच्या मोर्चावर पोलिसांचा लाठीमार, 5 पोलिसांसह 30 जण जखमी। पाकिस्तानशी चर्चा सुरू ठेवणार, मात्र पाकिस्ताननं दहशतवादी कारवायांना प्रतिबंध घालावा, सुषमा स्वराज। देशाची विकास प्रक्रिया रोखून ठेवण्याचा अधिकार कोणालाही नाही, संसदेतल्या गदारोळाबाबत अरुण जेटली यांची नाराजी। पॅरिस इथल्या जलवायू परिषदेतला करार भारताच्या हिताचा, प्रकाश जावडेकर। आणि न्यायाधीश नियुक्तीमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी नियुक्ती प्रक्रियेचा आराखडा तयार करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश। आणि आता सविस्तर वृत्त। राज्यातल्या संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकार 10,512 कोटी रुपयांचा विशेष कार्यक्रम राबवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली। दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गेले 2 दिवस सभागृहात सुरू असलेल्या चर्चेला मुख्यमंत्र्यांनी आज उत्तर दिलं। गेल्या वर्षभरात शेतकऱ्यांना 10,582 कोटी रुपयांची मदत देण्यात आली, असंही त्यांनी यावेळी सांगितलं। आपण या ठिकाणी जे शेतकरी या दुष्काळाने बाधित आहेत अध्यक्ष महोदय, त्या शेतकऱ्यांना जी थेट मदत आपण देणार आहोत, इन्शुरन्सच्या माध्यमातून जी मदत देणार आहोत। आणि अध्यक्ष महोदय, याच्या सोबत अध्यक्ष महोदय, जे शेतकरी विशेषतः कापूस आणि सोयाबीन याचे जे शेतकरी आहेत, या शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट आली आहे आणि त्यातले अनेक शेतकरी असे आहेत की जे इन्शुअर्ड नाही आहेत आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, त्याही शेतकऱ्यांना ते इन्शुअर्ड आहे असं समजून अधिकची मदत ही कापूस आणि अध्यक्ष महोदय सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला करायचं आपण ठरवलं आहे। आणि या मदतीच्या पोटी अध्यक्ष महोदय 7,412 कोटी रुपये हे आपण या ठिकाणी शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे। असं अध्यक्ष महोदय, शेतकऱ्याला 10,512 कोटी रुपये हे देण्याचा निर्णय या ठिकाणी आपण घेतलेला आहे। मागेल त्या शेतकऱ्याला शेततळे देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, त्यासाठीच अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलं जाईल, असंही त्यांनी सांगितलं। जलयुक्त शिवार योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे व्हावी यासाठी तालुकास्तरीय समिती नेमली जाईल, असंही त्यांनी सांगितलं। जागतिक स्तरावर होणाऱ्या हवामान बदलांमुळे गेल्या 4 वर्षांपासून राज्यात दुष्काळ पडतो आहे। अशा संकटात शेतकऱ्याला केवळ मदत पुरेशी नाही, तर शेतीतील गुंतवणूक वाढायला हवी, असं मुख्यमंत्री म्हणाले। आमच्या सरकारनं गेल्या वर्षभरात शेतकऱ्यांसाठी ज्या घोषणा केल्या त्यातली 90% आश्वासनं पूर्ण केली, असं सांगत मुख्यमंत्र्यांनी सर्व सरकारी योजनांच्या अंमलबजावणीची आकडेवारी सभागृहात सादर केली। आतापर्यंत 3 लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई करण्यात आली आहे। तसंच दुष्काळी भागातल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कापोटी सरकारनं 40 कोटी रुपये भरले आहेत, त्याचा फायदा 10 लाख विद्यार्थ्यांना झाला असल्याचं त्यांनी सांगितलं। सरकारनं सुरू केलेल्या चारा छावण्यांमध्ये 40,000 जनावरं आहेत। तसंच चारा टंचाईचा प्रश्न सोडवण्यासाठी वैरण विकास योजनेअंतर्गत 1,66,000 हेक्टरवर चाऱ्याची लागवड केली आहे। आतापर्यंत शेतकऱ्यांच्या वीज बिलासाठी 215 कोटी रुपयांची मदत केली असल्याचंही त्यांनी सांगितलं। गेल्या अधिवेशनात सरकारनं शेतकऱ्यांना 4,000 कोटी रुपयांची मदत घोषित केली होती, त्यापैकी 3,925 कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। शेतकऱ्यांच्या स्थितीत सुधारणा करण्यासाठी सरकार अन्न सुरक्षा योजना प्रभावीपणे राबवत आहे। 14 दुष्काळी जिल्ह्यांमध्ये अत्यल्प दरात धान्य शेतकऱ्यांना मिळत आहे। यासाठी सरकार दरमहा 34,000 मेट्रिक टन धान्य खरेदी करत असून 61 लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला आहे, असंही त्यांनी सांगितलं। आतापर्यंत 82 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। यासाठी शेतकऱ्यांचं प्रबोधन करणं आवश्यक असल्याचंही ते म्हणाले। जलयुक्त शिवार योजनेमुळे आज राज्याच्या पाणीसाठ्यात 24 टीएमसीची वाढ झाली आहे।
शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कर्जमुक्ती हा उपाय नाही, तर विकेंद्रित पाणीसाठे आणि नद्यांचं पुनरुज्जीवन करणं आवश्यक आहे आणि जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून ते काम यशस्वीपणे सुरू आहे, असं आमच्या प्रतिनिधी ज्योती आंबेकर यांनी कळवलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या या उत्तरावर विरोधकांनी टीका केली आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचा हा प्रकार असल्याचं विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं. तर सरकारकडे टोलमाफीला पैसा आहे, मात्र कर्जमाफीला नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनी व्यक्त केली. सरकारचं हे निवेदन धक्कादायक आहे. हे सरकार स्वप्नरंजनात रंगलेलं आहे, अशी टीका विरोधकांनी केली. की राज्याच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे. आज मात्र माननीय मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं. कर्जमाफीचा सोडा, परंतु कुठली अशी ठोस मदत राज्यातल्या शेतकऱ्यांना जाहीर करण्याकरता त्यांना जाहीर करता आली नाही. या राज्याच्या शेतकऱ्यांची मोठी निराशा करण्याचं काम या राज्य सरकारनं, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. आणि या सरकारच्या या भूमिकेचा आम्ही आता सर्व विरोधी पक्ष या ठिकाणी जाहीरपणे निषेध करतो. वास्तविक ह्याच्या पाठीमागच्या काळामध्ये असं कधी घडलं नव्हतं. पॅकेज देत असताना डायरेक्ट शेतकऱ्यांना काही ना काही मदत, 10,000 रुपये हेक्टर असेल, 25,000 रुपये हेक्टर असेल, फळबागांना मदत असेल, अशा प्रकारची मदत करण्याची भूमिका पाठीमागं आघाडी सरकारने घेतली, केंद्रातल्या UPA सरकारने घेतली. परंतु तशा प्रकारची भूमिका या भाजपच्या सरकारने, शिवसेनेला पाठिंबा असणाऱ्या सरकारने घेतलेली नाही. आणि म्हणूनच आम्ही सर्व विरोधी पक्षांनी आजच्या या चर्चेचं उत्तर बघितल्यानंतर त्याचा जाहीर निषेध केला आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी झालीच पाहिजे असं म्हणत वॉकआउट त्या ठिकाणी केलेलं आहे. विधान परिषदेत दुष्काळी प्रश्नावर कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी सरकारच्या वतीनं निवेदन केलं. आज सकाळच्या सत्रात राज्यात विदर्भ, मराठवाड्यासह विविध भागात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीबाबत चर्चा झाली. या चर्चेत दोन्ही बाजूच्या सदस्यांनी आपली मतं मांडली, अशी माहिती आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी दिली आहे. विदर्भाचा अनुशेष दूर करून विदर्भाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत दिली. वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्या वक्तव्यावरून सभागृहात निर्माण झालेल्या वादाबाबत बोलताना त्यांनी ही ग्वाही दिली. अणे यांच्या जनमतासंबंधीच्या वक्तव्यावरून शिवसेनेच्या सदस्यांनी अणे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. स्वतंत्र राज्याबाबतचा निर्णय केंद्र सरकारच्या अखत्यारीतला असून राज्य सरकार या संदर्भात निर्णय घेऊ शकत नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी सभागृहात स्पष्ट केलं. राज्यभरातील संगणक परिचालकांनी आज आपल्या विविध मागण्यांसाठी नागपूर विधानभवन परिसरात काढलेला मोर्चा नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. या लाठीमारात 30 जण जखमी झाले असून 5 जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र यावेळी 5 पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत. संगणक प्रकल्पातल्या संगणक परिचालकांची पदं निश्चित करून त्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावं, या प्रमुख मागणीसाठी परिचालकांनी विधानभवन परिसरात कालपासून आंदोलन सुरू केलं आहे. आज सकाळी आंदोलकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत पोलिसांचे कडे तोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हा लाठीमार केल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे. पाकिस्तानशी असलेले वादग्रस्त मुद्दे सोडवण्यासाठी युद्ध हा पर्याय योग्य नाही, असं परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी आज लोकसभेत सांगितलं. पाकिस्तान सरकारशी पुन्हा चर्चा सुरू करण्याबाबत त्यांनी आज सभागृहाला माहिती दिली. पाकिस्तानशी चर्चा सुरू ठेवण्याची भारताची तयारी आहे, मात्र चर्चा आणि दहशतवादी कारवाया एकत्र घडू शकत नाही, हे पाकिस्ताननंही लक्षात घ्यावं, असं स्वराज म्हणाल्या. पाकिस्ताननं दहशतवादी कारवायांना प्रतिबंध घालावा, असं स्वराज यांनी सांगितलं. राज्यसभेत वस्तू आणि सेवा कराच्या मुद्द्यावरून काँग्रेस खासदारांच्या गदारोळानंतर अध्यक्षांनी सभागृहाचं कामकाज प्रथम 2 आणि नंतर 3 वाजेपर्यंत आणि त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब केलं. देशाची विकास प्रक्रिया रोखून ठेवण्याचा अधिकार कोणालाही नाही, असं सांगत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी संसदेत विरोधकांच्या गदारोळावर नाराजी व्यक्त केली. भारतामध्ये विकासाची प्रचंड क्षमता आहे. केवळ काही लोकांच्या अडथळ्यामुळे हा विकास थांबवला जाऊ शकत नाही.
संसदेच्या कामकाजात वारंवार अडथळे आणून काँग्रेस विरोधी पक्षांसाठी चुकीचा पायंडा पाडत आहे असं जेटली म्हणाले. अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचं असणारं वस्तू आणि सेवा कर विधेयक पुढच्या वर्षी लागू होणं आवश्यक आहे. मात्र त्यासाठी संसदेत ते संमत करून घेणं सर्वांचीच जबाबदारी असल्याचं जेटली यांनी नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलताना सांगितलं. पॅरिसमध्ये नुकत्याच झालेल्या जलवायू परिषदेत भारताच्या हिताचं रक्षण करणं हे आपलं उद्दिष्ट मोठ्या प्रमाणावर साध्य झालं आहे असं केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितलं. या करारात भारताच्या विकासाबाबतच्या सर्व मुद्द्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. या संमेलनात भारताकडून मांडण्यात आलेल्या बहुतांश सूचना मान्य करण्यात आल्या असून हे मोठं यश आहे असं ते म्हणाले. कार्बन उत्सर्जन, स्वच्छ ऊर्जा या मुद्द्यांवरही भारताच्या सूचनांना तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. कार्बन उत्सर्जनाच्या संदर्भात केवळ विकसनशील देशांवर जबाबदारी टाकून चालणार नाही, तर विकसित देशांनीही ते कमी करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य देण्याची गरज असल्याचं मत भारतातर्फे मांडण्यात आलं होतं. पर्यावरणाच्या माध्यमातून देशाचा विकास करण्याच्या प्रयत्नांना पॅरिस परिषदेतल्या कराराची मदत होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या PSLV-C29 या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकामार्फत सिंगापूरच्या 6 उपग्रहांचं श्रीहरिकोटा इथून आज यशस्वी प्रक्षेपण झालं. आज संध्याकाळी 6 वाजता या उपग्रहांचं प्रक्षेपण झालं असून प्रक्षेपणानंतर सुमारे 20 मिनिटांनी हे उपग्रह त्यांच्या कक्षांमध्ये स्थिरावले. सिंगापूरच्या या 6 उपग्रहांमध्ये 400 किलोग्रॅम वजनाच्या एका प्राथमिक उपग्रहाबरोबर 2 सूक्ष्म आणि 3 नॅनो उपग्रहांचा समावेश आहे. एकोणीसशे भारत-पाक युद्धात पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाला आज 44 वर्ष पूर्ण झाली. विजय दिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो. या युद्धातून बांगलादेशची निर्मिती झाली. बांगलादेशच्या मुद्द्यावरून भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या थेट युद्धामध्ये भारतीय सैन्यानं अभूतपूर्व कामगिरी करून पाकिस्तानला धूळ चारली होती. विजय दिवसाच्या निमित्तानं देशभरात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. आज नवी दिल्ली इथं संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी इंडिया गेट इथं 1971च्या युद्धातल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. मुंबईतही कुलाबा इथल्या लष्करी तळावर असलेल्या स्मारकावर आदरांजली वाहण्यात आली. पुण्यातही आज विजय दिन साजरा करण्यात आला. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अशोक सिंग यांनी युद्ध स्मारकावर पुष्पचक्र वाहून हुतात्म्यांना अभिवादन केलं. भारतीय संरक्षण दलानं विविध युद्धांमध्ये बजावलेल्या अतुलनीय शौर्याची माहिती सर्वांना व्हावी या उद्देशानं दक्षिण मुख्यालयानं एक संग्रहालय तयार केलं असून त्याचं उद्घाटन आज सिंग यांच्या हस्ते झालं. कराड इथंही आज विजय दिवस शिवाजी स्टेडियमवर हजारोंच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. हुतात्मा कर्नल संतोष महाडिक यांच्या मातोश्रींना वीरमाता पुरस्कार मेजर मुखर्जी यांच्या हस्ते यावेळी देण्यात आला. उच्च न्याय व्यवस्थेतल्या न्यायमूर्तींच्या नियुक्तीमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारं यांचे दृष्टिकोन विचारात घ्यावेत आणि देशाच्या सरन्यायाधीशांशी सल्लामसलत करून या प्रक्रियेचा आराखडा तयार करावा असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. न्यायमूर्ती JS केहार यांच्या अध्यक्षतेखालील 5 सदस्यांच्या पीठानं आज हा निर्णय दिला. या आराखड्यामध्ये पात्रता, पारदर्शकता, न्यायमूर्तींच्या नियुक्तीसाठी सचिवालयांची स्थापना, तक्रार निवारण आणि इतर मुद्द्यांवरील सूचना विचारात घ्याव्यात असं या पीठानं केंद्र सरकारला सांगितलं आहे. अधिकाधिक ज्येष्ठ नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेता यावा याकरता केंद्र शासनाप्रमाणेच महाराष्ट्रातही ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा 65 वरून 60 वर्षे करण्याचा विचार राज्य सरकार करत असल्याचं सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी काल विधानसभेत सांगितलं. ज्येष्ठ नागरिकांचा वृद्धापकाळ चांगला जावा, त्यांचं जीवन सुसह्य व्हावं, शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं असावं यासाठी आजही विविध पातळ्यांवर प्रयत्न होत असताना दिसत आहेत. वयोमानाच्या परिभाषेत वयाची 60 पार केलेली व्यक्ती म्हणजे ज्येष्ठ नागरिक. मात्र जगण्याच्या परिभाषेकडे पाहिलं तर तारुण्याचा टप्पा पार करून वार्धक्याचा प्रवास सुरू करणारी व्यक्ती म्हणजे ज्येष्ठ नागरिक. खरं तर हा टप्पाच मुळी असा की जगण्यासाठीची शारीरिक क्षमता वाढत्या वयासोबत क्षीण होत जाते.
त्यातच वार्धक्याशी सख्य असलेल्या आरोग्यविषयक समस्या आणि ज्येष्ठांचे आर्थिक सामाजिक सुरक्षेचे प्रश्न त्यांची मानसिक ऊर्जाही क्षीण करून जातात। बदलत्या जीवनशैलीमुळे ज्येष्ठ नागरिकांचं एकाकीपणही वाढतंय, हे देखील एक वास्तवच। खरं तर या टप्प्यावर ज्येष्ठ नागरिकांना आधार देत त्यांच्या समस्या सोडवणं आणि त्यांना तणावमुक्त आनंददायी जीवनाचा अनुभव देणं हे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्यच। अशावेळी शासनही ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत आपलं उत्तरदायित्व पार पाडण्याचा प्रयत्न करत आहे। अनेक सामाजिक संस्थाही आपला हातभार लावत आहेत। तरीही ज्येष्ठांच्या समस्या संपल्यात असं चित्र मात्र नाही। त्यासाठी गरज आहे ती ज्येष्ठांपर्यंत पोहोचण्याची, त्यांना त्यांचे अधिकार आणि त्यांच्यासाठीच्या तरतुदींची जाणीव करून देण्याची। दूरदर्शनचा असाच हा ज्येष्ठांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न। ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या आणि त्यांच्यासाठी असलेल्या तरतुदी या विषयावर चर्चा करण्यासाठी डिग्निटी फाउंडेशन या सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते किशोर शिंत्रे हे आज आपल्या स्टुडिओत आले आहेत। नमस्कार। 9:30च्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। सरकार जो विचार करतोय की ज्येष्ठ नागरिकांचं वयोमर्यादा जी आहे ती 65 वरून 60 करण्यात यावी, तर याबद्दल आपल्याला काय वाटतं आणि त्याचे काय फायदे होतील असं आपल्याला वाटतं? तर म्हणजे गेली अनेक वर्ष वरिष्ठ नागरिक संघटनांकडून ही मागणी होत होती आणि देशाच्या इतर राज्यांमध्ये केरळ, गोवा, आंध्र प्रदेश वगैरे या राज्यांमध्ये 60 वर्षाची वयोमर्यादा आहे। तशीच आता महाराष्ट्रामध्ये होण्याची शक्यता आहे। ही फार स्वागतार्ह गोष्ट आहे आणि मला वाटतं महाराष्ट्रातील जवळजवळ 30 लाख वरिष्ठ नागरिकांना याचा फायदा मिळेल। बरं। त्यामुळे जे वरिष्ठ नागरिकांच्या बाबतीत जे फायदे त्यांना मिळतात, उदाहरणार्थ रेल्वेमध्ये त्यांना 40% तिकिटामध्ये सवलत मिळते पुरुषांना, महिलांना 50% सवलत मिळते। नंतर महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसेसमध्ये सुद्धा 50% सवलत मिळते। त्यांना आरक्षित स्थानं दिलेली जातात बस आणि गाडीमध्ये। या सगळ्या सवलती आहेत। शिवाय टपाल खात्याप्रमाणे टपाल खात्यामध्ये 9% व्याजदर दिला जातो। इतर बँकांमध्येही 0.5% अतिरिक्त व्याजदर दिला जातो। या ज्या सगळ्या सुविधा आहेत त्या आता 60 वर्षापर्यंतच्या सगळ्या वरिष्ठ नागरिकांना मिळतील अशी आमची अपेक्षा आहे। म्हणजे शासनातर्फे ज्या सुविधा दिल्या जातात त्या 60 आणि 60 ते 65 वयोगटातल्या व्यक्तींना सुद्धा आता मिळतील, पण जे ओळखपत्र लागतं त्यासाठी काय करावं लागतं? ओळखपत्र देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने बरीच केंद्र उघडलेली आहेत। महाराष्ट्रभर जवळजवळ मुंबई, ठाणे आणि इतर जिल्हे मिळून 101 ठिकाणी हे अर्ज केले जातात। त्यासाठी एक वयाचं एक प्रूफ दिलं जातं। त्याचप्रमाणे आधार कार्ड जर असेल तर त्याच्यामध्ये वय आणि पत्ता याचाही दाखला मिळतो आपल्याला आणि फोटो लागतात 2 आणि त्याप्रमाणे ते लवकरच मिळू शकतं। त्यासाठी अर्ज करावा लागतो मात्र, आणि ते वरिष्ठ नागरिकांनी जरूर याचा फायदा घ्यावा, कारण त्यामुळे जे आता मी आधी सांगितले ते सगळे लाभ ते उचलू शकतील। त्या ओळखपत्राच्या माध्यमातून या विविध सुविधांचा लाभ घेता येईल। पण सध्या आपल्याकडे ज्येष्ठ नागरिकांची परिस्थिती नेमकी कशी आहे? म्हणजे सामाजिक, आर्थिक, मानसिक, शारीरिक आणि संवेदनशीलतेने त्यांच्याकडे पाहिलं जातं का? खरं म्हणजे तेवढी परिस्थिती चांगली नाहीये। वरिष्ठ नागरिकांचे जे काही प्रश्न आहेत ते प्रामुख्याने सोडवले जात नाहीत। म्हणजे भारतामध्ये कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी या अंतर्गत जे काही उपक्रम राबवले जातात त्याच्यामध्ये महिला, बाल विकास वगैरे यांना प्राधान्य दिलं जातं, तेवढं मात्र वरिष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमांना दिलं जात नाही। आम्ही संस्थेत काम करत असताना आमच्या असं लक्षात येतं की मासिक उत्पन्न त्यांचं कमी असतं किंवा पेन्शन त्यांना अपुरं मिळतं। त्यामुळे बरेचसे वरिष्ठ नागरिक हे परावलंबी असतात। मुलांवर किंवा इतर कुठल्याही नातेवाईकांवर त्यांना अवलंबून राहावं लागतं। सरकारकडून काही योजना राबवल्या जात आहेत निश्चितच, जसे एक संजय गांधी निराधार अनुदान योजना आहे, ती दारिद्र्य रेषेखालील असलेल्या वरिष्ठ नागरिकांसाठी आहे। त्यांना सरकारकडून अनुदान दिलं जातं। व्यक्तिगत महिन्याला 500 रुपये आणि कुटुंबासाठी 750 रुपये। त्याचप्रमाणे राज्य शासनानेही श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना सुरू केली आहे। तसंच केंद्र सरकारची इंदिरा गांधी निवृत्ती वेतन योजना आहे। त्या सर्वांमार्फत दारिद्र्य रेषेखालील जे वरिष्ठ नागरिक आहेत त्यांना हे मदत दिली जाते।
पण आता ही जी मदत मिळते, तुम्ही जी सांगितली दारिद्र्य रेषेखालच्या ज्येष्ठ नागरिकांना, ती त्यांच्यापर्यंत पोहोचते का? त्यांना त्याची जाणीव आहे का? आणि ती त्यांना मिळावी ती मदत, त्यासाठी काय करता येईल? म्हणजे इतर ज्येष्ठ नागरिक त्यासाठी काय करू शकतात? मुख्य म्हणजे जागरूकतेचा प्रश्न. जागरूकता फार कमी आहे. ज्येष्ठ नागरिकांनीच इतर ज्येष्ठ नागरिकांना मदत केली पाहिजे. त्यांचे नातेवाईक किंवा त्यांच्या आसपासची जी कोणी ज्येष्ठ नागरिक असतील, बऱ्याच संस्था ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करतात, तर ही जागरूकता निर्माण झाली पाहिजे आणि सगळ्यांना या सुविधा उत्पन्न होण्यासाठी काय काय मदत केली जावी हे मुख्य सगळ्यांना कळणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच लोकांना माहिती नसतं आपल्याला काय काय सुविधा मिळू शकतात. तर त्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. आता या ज्येष्ठ नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी शासन स्तरावर आणि केवळ शासन स्तरावर नाही तर समाजाकडून काय प्रयत्न व्हायला हवेत? शासनाकडून जसं मी सांगितलं त्या सगळ्या सूचना आता योजना आहेतच, पण समाजाकडून सुद्धा मला वाटतं स्वयंसेवकांनी खूप त्याच्यामध्ये कार्य करण्यासारखं आहे. म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी ज्येष्ठ नागरिक स्वतः जबाबदार आहेतच, त्यांनी पण प्रयत्न केलेच पाहिजेत. त्याचबरोबर इतर जे कोणी स्वयंसेवक आहेत, ज्या संस्था आहेत, सरकार सोडून इतर व्यतिरिक्त संस्था आहेत, त्यांनी पण कार्य करण्याची गरज आहे. कारण हे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती प्रशिक्षण द्यायला पाहिजे आणि स्वयंसेवक तयार व्हायला पाहिजेत. ते प्रशिक्षण देण्याची जबाबदारी पण संस्थांची आहे की वरिष्ठ नागरिकांना काय काय सुविधा उत्पन्न व्हायला पाहिजेत त्या सगळ्या या स्वयंसेवकांनी त्यांना समजावून सांगितलं पाहिजे. त्याची गरज आहे. बरोबर. आणि मुळात ज्येष्ठ नागरिकांचा जो अनुभव असतो, त्यांच्याकडे असलेलं ज्ञान जे असतं, त्याचा उपयोग समाजासाठी आपण कसा करून घेऊ शकतो? खूप चांगला प्रश्न आहे. कारण वरिष्ठ नागरिकांचा अनुभव आणि त्यांचं ज्ञान हे त्यांनी आयुष्यभर कष्ट केल्यानंतर, काम केल्यानंतर त्याचा त्यांना उपयोग करून देता येईल. समाजातल्या इतर घटकांनी, जसं तरुण वर्ग आहे किंवा लहान मुलं आहेत, त्यांना त्याच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा उपयोग करून घेतला जाईल. तर सेकंड इनिंग्स करिअर म्हणून जो प्रकार आहे हल्ली, की जर तुमची तब्येत चांगली असेल तर तुम्ही रिटायरमेंट नंतर सुद्धा काम करू शकता. निवृत्तीनंतर सुद्धा काही ठिकाणी तुम्ही समुपदेशक किंवा ॲडवायझर म्हणून काम करू शकता आणि तुमच्या ज्ञानाचा फायदा इतर समाजालाही देऊ शकता आणि त्यात तुम्ही एंगेज राहता. तो एक आणखी महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये व्यस्त राहता, व्यग्र राहता आणि त्याच्यातून पैसा म्हणजे उत्पन्नही तुम्हाला मिळतं. या दोन्ही गोष्टी त्याच्यात होतात. आता अनेक संस्था, जसं तुम्ही म्हणालात की ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करत आहेत, तुमची संस्था नेमकं काय काम करते? आमच्या संस्थेमध्ये मूळ एक हेल्पलाईन आहे. हेल्पलाईनमुळे बरेच वरिष्ठ नागरिक जे कोणी काही अडचणीत असतात ते फोनवर आमच्या समुपदेशकांशी बोलतात आणि त्यांच्या समस्या आम्ही सोडवायचा प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे आमचं एक मासिक आहे महिन्याला, जे प्रत्येक वरिष्ठ नागरिकांच्या घरी जातं आणि त्याच्यामध्ये बरीच माहिती दिलेली असते. त्यांनी फायनान्शियल प्लॅनिंग कसं करावं किंवा इतरही बऱ्याचशा गोष्टी असतात त्याच्यामध्ये. त्याचप्रमाणे आमच्या संस्थेमध्ये वरिष्ठ नागरिकांसाठी चाय मस्ती सेंटर चालवले जातात, ज्याच्यात सगळे दिवसात 2 तास सगळे वरिष्ठ नागरिक त्या ठिकाणी एकत्र येतात आणि गप्पा गोष्टी होतात, गाणी म्हणतात. तिथे योगा किंवा ताईची वगैरे प्रकार शिकवले जातात. मुख्य म्हणजे त्यांचं इंटेलेक्च्युअल आणि स्पिरिच्युअल जे काय व्हायला पाहिजे ते तिथे समाधान होतं. ते क्विज घेतली जातात, त्यामुळे आपोआपच त्यांना बुद्धीला चालना मिळते आणि त्यांचे रोज ते 2 तास चांगले जातात. असा एक प्रयत्न आम्ही करत असतो. आणि शिवाय आम्ही स्वयंसेवक ट्रेनिंग, म्हणजे ज्याला प्रशिक्षण म्हणतात, तेही आम्ही पुरवतो. त्यामुळे सामाजिक संस्थेमध्ये नवीन नवीन स्वयंसेवक तयार होत असतात, तेही आम्ही करतो. आज या संवादाच्या निमित्ताने तुम्ही समाजाला काय आव्हान करू इच्छिता किंवा ज्येष्ठ नागरिकांना काय सांगू इच्छिता? प्रथम म्हणजे ज्येष्ठ नागरिकांनी आपण काही कामाचे नाही होत ही मानसिकता सोडली पाहिजे. कारण ज्येष्ठ नागरिकांची सुद्धा काही जबाबदारी आहे की त्यांनी थोडा अलिप्तपणा राहून आपण आपल्याकडून काय मदत करू शकतो किंवा काय सल्ला देऊ शकतो, आपल्या ज्ञानाचा काय उपयोग करू शकतो हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे. आणि पूर्वीच्या काळी आश्रम पद्धतीमध्ये वानप्रस्थाश्रम जसा होता तसं त्या वेळेत त्यांनी मुख्य जबाबदाऱ्या इतर मुलांकडे सोपवून आपण फक्त जर काही गरज लागली तर मदतीला आहोत एवढं जरी त्यांनी जाणवून दिलं पुढच्या पिढीला तरी त्याचा फायदा होऊ शकतो. समाजातील इतर लोकांनी ज्येष्ठ नागरिकांकडे बघताना मुख्य त्यांना काय जाणवतं तर एकटेपणा, की बरीचशी मुलं परगावी किंवा परदेशी असतात कामानिमित्तानं आणि ज्येष्ठ नागरिक बरेचसे एकटे असतात. मग त्यांना ती एकटेपणाची जाणीव खात असते.
तर आमच्या मते ज्या कोणी स्वयंसेवी संस्था आहेत त्यांनी एकत्र येऊन जशी हेल्पलाईन आम्ही चालवतो तशा हेल्पलाईन चालवल्या पाहिजेत, किंवा पोलीस स्टेशनमध्ये एकटे राहणारे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांची माहिती उपलब्ध हवी, त्यांची हेल्पलाईन असायला हवी. त्यांना जर काही मदत लागली तर ती करण्यासाठी स्वयंसेवक हजर पाहिजेत. त्यांना जर कुठे इस्पितळात नेण्याची वेळ आली तर मग त्यांनी कोणाला बोलवायचा हा प्रश्न येतो. तर त्यासाठी जर कोणी मोबाईल ॲप वगैरे असा निर्माण केला की ज्याच्यामध्ये पटकन त्यांना कॉन्टॅक्ट करता येईल आणि त्यांना मदत करता येईल, अशा दृष्टीने समाजाकडे पण ती जबाबदारी आहे. शिंत्रे सर, आपल्या संवादाच्या टप्प्यावर पाडगावकरांच्या ज्या 2 ओळी आहेत की तरुण असलो की तरुण असतं म्हातारपण आणि रडत बसलो की करुण असतं म्हातारपण. तर ज्येष्ठ नागरिकांनी स्वतःकडे उमेदीने पाहावं, समाजानेही त्यांना सहकार्य करावं आणि शासनाच्या योजना तर आहेतच आणि त्यातून त्यांचं वृद्धत्व, आणि वृद्धत्व म्हणजे काय तर परिपक्व तारुण्यच असं आपण म्हणू शकतो. तर त्यांचं हे परिपक्व तारुण्य हे सुखद जाईल या खात्रीसह आज इथेच थांबूया. धन्यवाद. नमस्कार. वळूया उर्वरित बातम्यांकडे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. येत्या 36 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. याच काळात राज्याच्या उर्वरित भागातलं हवामान कोरडं राहील असा हवामानशास्त्र विभागाचा अंदाज आहे. आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 31, किमान 19. नागपूर 29-15. पुणे 33-17. औरंगाबाद 33-18. नाशिक 33-15. कोल्हापूर 32-20. रत्नागिरी 32-21. सोलापूर 36-21 आणि अमरावती कमाल 32 आणि किमान 16 अंश सेल्सिअस. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. दुष्काळावरच्या चर्चेला सरकारचं विधिमंडळात उत्तर, विरोधक मात्र असमाधानी. संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी 10,512 कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीचा विशेष कार्यक्रम मुख्यमंत्र्यांकडून घोषित. नागपूरमध्ये विधान भवनावर काढलेल्या संगणक परिचालकांच्या मोर्चावर पोलिसांचा लाठीमार. 5 पोलिसांसह 30 जण जखमी. पाकिस्तानशी चर्चा सुरू ठेवणार, मात्र पाकिस्ताननं दहशतवादी कारवायांना प्रतिबंध घालावा. सुषमा स्वराज. देशाची विकास प्रक्रिया रोखून ठेवण्याचा अधिकार कोणालाही नाही. संसदेतल्या गदारोळाबाबत अरुण जेटली यांची नाराजी. पॅरिस इथल्या जलवायू परिषदेतला करार भारताच्या हिताचा. प्रकाश जावडेकर. आणि न्यायाधीश नियुक्तीमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी नियुक्ती प्रक्रियेचा आराखडा तयार करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.